सो हे गाईज गुड मॉर्निंग ना. मी 2-3 दिवस ब्लॉग शूट केला नाही कारण की माझी परीक्षा चालू होती ना. आज माझा लास्ट पेपर होता म्हणून आज विचार केला ब्लॉग शूट करून द्या ना. आज तर ब्लॉग शूट करायलाच कारण मी तर बघा बाबा झोपले त्यामध्ये झोपले. बघूया मम्मी काय करते. काय करते? स्वयंपाक. आवाज दिला माझ्याकडे. बघा इथे बाबूचं वरण भात आणि इथे भाजी. भरपूर दिवसाने आज ब्लॉग शूट केले दीदीने म्हणजे आम्हीच भरपूर दिवस ब्लॉग शूट नाही केला. कारण दीदीची एक्झाम चालू होती आणि बाबूची पण आपली तब्येत नाही झाली. तुम्हाला बाबू आपला दाखवलं पण मी झोपले. सो गाईस बाबू आपला किती दिवस त्याला बाथरूम लागलेली मी सांगितलं त्याला तुम्हाला. आणि आता वापस त्याला बाथरूम आणि उलटी करतो रात्रीपासून. आता झोपलं बिचारा. कारण काय झाले काय माहिती अचानकच त्याला तब्येत त्याची डाऊन झाली. आता त्याची तब्येत पण कमी झाली. नसते उठल्या नसतं. कसं गेला आजचा पेपर? भारी गेला पण मी एकच वर्ड म्हणे येत नव्हतं तर मी मग तो सोडला का? तिच्या बोलली वरचा क्वेश्चन आहे ना तोच खाल्ली लिहिला का? मम्मा बघ तू बोललेली एक्झाम झाला ना जर तुम्ही बर्थडेला मला तो मोठाचा बॉक्स दिला कलर तो का तुम्ही काढला आज लगेच. हा तू संडे ना. मी आजच कारण ना उद्या पण नाही परवा पण. उद्या चालल्या शॉपिंगला. हा मग आल्यावर कारण आल्यावर करशील. हा हुशार आहे का तू? केसांचा अवतार बघ असं गेले तिने. आता बाबूला न्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला. बघ जाशील ना हॉस्पिटलला तर बॉक्स काढून द्या. बघा ना कशी सांगते. बाबूला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणते. काय माहिती कपड्यांचा ढीग बघा किती पसारा पडले. सर्व झुलाचे ते वरती दीदीचे आहेत आणि इथे तिचे बुक्स आहेत. यांची पूर्ण अलमारी विस्कटले झुलायला लागले. चला काय स्वयंपाक करून घेते ना भेटते तिकडे. आता आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये बाबू घेऊन. आणि बाबू बघू शकता बाबू हाय कर गायला. हाय गाय. आणि थांबून दाखवते तुम्हाला किती पाऊस पडतो. पाईपलाईनला बाबू जाम पाऊस आहे आज. आणि आमची शाळेत हायकर गाईजला बघितलं काय. चला हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच भेटते. जाम पाऊस आहे आज. हॅलो. सो हे गाईज आम्ही हॉस्पिटलमध्ये कधी चालतो आणि येऊन मी यशांक औषध वगैरे पाजलेलं आहे. आणि यांनी आणि दीदी गेले जेवण करायला बाहेर बसलं त्यावेळी. आणि बघा चिडचिड आहे. थांबा हे बघा चिडचिड आहे. एवढं तिकडून काढून दिलं त्याला तर जरा माझ्याजवळ त्याने बघलं दीदीच्या टाकून चकली त्याला खायची चकली. सो आता त्याने औषध पिलं आहे उलटीचा. त्यामुळे 10-15 मिनटं याला काहीच द्यायचं नाही. हे घालला होतं दीदी बघा AC लावून पळाले. सो चला गाईज पहिले आपल्या बाबूला थोडा वेळ खेळवते. बाबूला खेळवते ना मी भेटते. हे गाईज मी जेवलोय TV बघते. तुम्ही बघते काय बघ मला बघा 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 तुम्ही त्याच्या किलोने बघा ते पण नाही केलं.
तर पण नाही केलं तावरे. हो का, एक कॅट आहे, एक टेडी आहे, एक कासव आहे. हे कासवच बोलतात का? कासव आहे. काय बोलतात त्याला? पेंग्विन आहे, पिकाचू आहे. तर पण नाही केलं ते बघा. सो हे काय इथे आपल्या बाबूला औषध पाजून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी. हे बघा, एक औषध दिले बाबूला बाथरूम करतो ना त्यासाठी. हे असे 10 दिल्यात औषधं. सो 3 टाईम आहेत, एक द्यायचं आहे त्याला. सो आता एक दिलेलं आहे. सकाळी तो लगेच झोपला, खाली त्याला उलटीचं औषध पाजला आणि लगेच तो झोपला. त्यामुळं मग बाकीचे औषध आता पाजत घेतलं आहे. सो आता मी त्याला 2 औषधं पाजून झालेले आहेत. बाबूच्या हातात पॅकेट आहे ना, हा पहिले दीदीचा पोट दुखायला लागला का आम्ही हाच द्यायचो तिला. इकडे बघा मॅडम, माझी मॅडम आज भरपूर दिवसांनी झोपले बिचारी. कारण की एवढे दिवस पेपर होते ना, सो तिला आराम करायला पण नव्हता भेटत आणि ती भरपूर कंटाळलेली. म्हणून आज आम्ही क्लासला बी सांगितलं नको जाऊ. तीच काल बोलवती मी उद्या क्लासला नाही जाणार. बोलले नको पाठवू बघ तिला, जाऊ दे तू कंटाळली असेल. जशांक कोण? डॅडा कुठे आहे? डॅडा हे बघा कसे 2 दात आल्यात. नाही खाली 2 आल्यात आणि बाकीचे साईडचे येत चालल्यात. म्हणून पण बहुतेक तो बाथरूम करत असेल आणि काय माहिती. बघूया कसा. इकडे बघा या दीदीची कामं आहे काही काढले तेवढे खिलोनी कुठे भरून ठेवले बघा. याच्यात ठेवतो आम्ही खिलोनी. जसं इथे करा. इटल 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 इटल. दादा कुठे आहे दादा? दादा टकलू छानी डॅडी 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 ए डॅडी डॅडी डॅडी. डॅडीला बघ मक्के उखरलेले, मक्के सांगलेले उखराला. 3 खाऊन गेल्यात, 3 ठेवल्यात. दीदीला आवडतात माझे, दीदी खाईल. आणि मॅडमने आपले फालुदा सुद्धा काढलेला होता. मला सांगते मम्मी फालुदा बनव. बघूया नंतर टाइम भेटला तर बनवी, नाहीतर नाही. मग चला गाईच आता थोडीफार काम आहेत ते उरकून घेते. स्वयंपाक करायला लागेल. आज चपातीच बनवायची आहे. यांना सांगितलं आज चपाती बनवीन आणि बाबूसाठी एक छोटी भाकर टाकीन. बाबूला ठेवले एका साईडला पेज. तरी त्याला पेज वगैरे पाजून घेते. आता 10-15 मिनटं त्याला सोडते, जेणेकरून त्याचा औषध पिलेला निजरेल. बघ फेकला. उचल जशांक. हे पहिले साईडला. इथे किती पण साफ केला ना वापस तसंच करता बरं. नको घेऊ. नाही जशांक नाही बिलका लगे नाही घेणार. चला गाईज त्याला खेळू द्या, मी भेटते. नाही जशांक नाही असते. TV लावू. इंडियन ॲक्टरचा आम्ही रोज बघतो, आम्हाला आवडतो. सो हे गाईज इथे मी आता घेतल्या चपात्या भिजायला आणि एके साईडला ठेवले. आपल्या दीदीला लापसी खायची होती म्हणून आपला जी तवा जास्त तापला नाही म्हणून चपातीला शिजली नाही. सो गाईज आपला साखरेचा डब्बा आहे ना त्याच्यात 50 मिनिटं वरतून साखर काढली. मला अशा चपाती टाकली जाते. वेलची पावडर
चला काही फटाफट चपाती घेऊन घेते. तुम्हाला एक स्पेशल पराठा बनवायचा आहे, तो सुद्धा दाखवेन मी तुम्हाला. पहिले हे सर्व आवडून घेते. हे बघा, हे घासच पेटी तुम्हाला किती दिसतो. त्याच्याने कशा माझ्या चपात्या हळी झाली खराब. चालेल, चला पहिले चपात्या भुजून घेते. सगळ्या तिथे मी घेतलं तिला पराठा बनवायला मीठ आणि मसाला टाकलेला आहे. थोडासा ओवा, थोडीशी कलौंजी, त्याचं घी लावून दीदीसाठी किती पण चांगल्या वस्तू बनवला ना तर अगदी खाणार नाही. अजून घी टाकू, कारण दीदीला खायचं आहे. कसं लगेच चाललं. ते रोज आता किती भारी लेयर्स निघत चालल्यात. थोडीशी तीन असा फोल्ड केला ना त्यामुळे त्याला असा टर्न करायचा. सो गाइस, तुम्ही बघितलं आपला तवा ऑलरेडी गरम आहे. त्यामुळे मला बटर पनीर बनवायचं आहे. मी वेगवेगळे पनीरला फ्राय करून घेते. आपल्याजवळ घी भरपूर म्हणून भरपूर आपण यूज करतो. भरतात फ्राय करून घेते. तोपर्यंत बाबूला आपलं एक भाकर दिसतो, कारण बाबूला दूध भाकर खायला लागेल म्हणून. भांडी बघू शकता बसायची आहे. पनीर आपल्याला एवढंच फ्राय करायचं आहे, जास्त वेळ फ्राय करायचं नाही.
कारण बेबीची डॅडी मग पालकची भाजी करणार आहे. त्यागी नाही पनीर खाताना नाही जमत पनीर. तर चला हे सर्व फ्राय करून घेते नमक भेटते. सगळं तिथे मी बाजूला आपलं भाकर टाकलेले आहे. टाकलेले म्हणजे भिजलेले आहे आमच्या भातात टाकलेले. सो आता पनीर मसाला बनवायसाठी डॅडी येईल बा आता. आता काजू बदाम बघले ना, काजू नको तर बदामच टाकला. अरे दाखवू आपण जे करळी डॅडी आलेले आहेत. डॅडी काय बोलायचं आहे का तुम्हाला? मला काहीच बोलायचं नाही. डॅडीने भरपूर टाइम केला. डॅडीला माहित आहे बाबू राहत नाही. हे बघ हा फेनेल आणि पेनेल मला माहित नाही काय भांडी घासत. काय बनणार भाजी? तुम्हाला पालक आम्हाला पनीर. बबल्या अंगावर पडेल तुझे. हा बोल. हा नाही लादी पुसायचा. तुझ्याला दूध टाकायचं बाबूचा. दूध दूध आणि ही आहे ना पालक. सो हे गाईज इथे मी बटर पनीर बनवण्यासाठी रेडीमेड मसाल्याचा वापर केलेला आहे. सो मी बटर पनीर मसाला आणून त्यात दूध टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे. एके साईडला कढई घेऊन त्याच्यात मी तेल आणि आपलं देसी घी टाकलेलं आहे. बटर नव्हतं म्हणून बटर नाही टाकला. आणि त्याच्यानंतर जिरा टाकून जिऱ्याला मस्त तडका आला ना की त्याच्यात आपला मसाला थोडीफार हळद टाकून मिक्स करून आणि एके साईडला मी कांदा लसूण अद्रक आणि टॅमॅटो बदाम फ्राय करून मिक्सरला ग्राइंड करून ती पेस्ट टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याच्यात ढक्कन देऊन थोडा तेल सुटेस्तोवर तर आपल्याला शिजवायचे आहे. त्यानंतर जो आपण मसाला मिक्स केला ना दुधामध्ये तो टाकून मिक्स करून थोडाफार पाणी टाकला मी एकदम थोडासा आणि झाकण देऊन उकळायस तर तो शिजवून घ्यायचा आहे. त्याला तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे उकळला आलेला आहे. त्याच्यात मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. कोणाला कमी जास्ती लागतो त्याप्रमाणे टाकायचा. सो आता आपण आपली पनीर टाकूया. जी मी फ्राय करून ठेवलेली ती पनीर टाकून थोडा वेळ झाकण देऊ. बघू शकता मस्त तेल असं सुटलेलं आहे. आणि कसुरी मेथी टाकून आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी. आणि आता एका साईडला मी दुसरी भाजीची तयारी सुरू केलेली आहे. कांदा मारून घेते मग दाखवते. हे गाईस तुम्ही बघू शकता दिग्गशेट गाडी चालवते. ए दिग्गशेट बाय 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 सोनी. गाडी चाललेली आहे तिकडे. आणि इथे मी बघितला तो कांदा ठेवले मारायला. आणि इथे आपल्या बाबूचं पाणी गॅस बघा नक्की स्लो येतो त्याच्यामुळे काही नजर साईड लवकर येत नाही. ही आमची भाजी आहे म्हणून पूर्ण असं टॅमॅटो मारून घ्यायला लागतो. तेलसुद्धा चांगलं लागतं त्यांना. ते पण तर कांदा मारू दे. आपण बघूया बाबू सही काय करतो. दीदी आणि बाबू तिथे खेळते. जशांक 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 इथं मम्मी आवाज देते ना. आता इथे यायचं दीदी गेली. मस्ती बघा त्याची बघा त्याला बसायचं. तो गाई ज्याच्यात मी पालक वगैरे आपले टाकलेले आहे. आणि जशा
हिल नाही तर स्टील ह्याला दीदी हिल बोलते स्टीलला. त्या दिवशी भेजायला सब्जा बोललेलं. अशी आपली दीदी. आता याला का बोलले? वाटण वगैरे टाकून रेडी झालेलं आहे. तिला काही शिजवायला लागत नाही. आपला वाटण बाबूच्या आंघोळ करायचं बाकी आहे. जरा हे सगळं पहिले क्लीन करून घेतो. दीदी तुला जेवण देऊ का? नाही का देता. तिथे बाबूला पाणी टाकून ठेवलं. अगं मोबाईल घाल. दीदीला दिले आपलं जेवण करायला नेहमीप्रमाणे. दीदीसाठी बनलेला हा पराठा. दीदी सांग मला कसा होता पराठा. तिला जेवण करू द्या. मी आपल्या साहेबांची आंघोळ करून घेते. मग मी पण जेवायला बसेन. साहेबांची म्हणजे बाबूची. इकडे दशांक काय केले? दशांक इकडे बघ. दशांक काय केले? हे बघ कोणाला. दशांक छी